नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थी व्रत कुणी करावं, हे व्रत केल्याने कोणते लाभ होतात, या व्रताचे काही महत्त्वाचे नियम, संकष्टी चतुर्थीमध्ये कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते पदार्थ खाणं आपण कटाक्षाने टाळायला हवं, हे सांगणार आहे. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी तिथी भगवान श्री गणेशांना समर्पित आहे आणि या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थी जर मंगळवारी असेल तर अशा चतुर्थीस अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणण्याचा प्रघात आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छांची पूर्ती भगवान श्री गणेश नक्की करतात आणि त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामात जी काही अडथळे येतील ते अडथळे दूर होऊन कामामध्ये यश मिळतं. आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थी व्रताचं हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि जर शक्य असेल तर स्वच्छ पिवळ्या रंगाची वस्त्र म्हणजेच कपडे परिधान करावेत. त्यानंतर भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करावी. ही पूजा करताना गणपती बाप्पांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करू शकता. या गणपती बाप्पांच्या मूर्तीला धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. पिवळ्या रंगाच्या फुलांची जर माळ असेल तर ही माळ अर्पण करावी. गणपती बाप्पांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. गणपती बाप्पांना तिलक करावा, सोबतच थोडेसे अक्षता अर्पण करावे आणि संकल्प घ्यावा की आपण हे व्रत करत आहोत. या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान श्री गणेशाच्या मंत्राचा जप करा, गणेश स्तोत्र वाचा, गणेश चालिसाचा पाठ करा, गणेश स्तुतीचा पाठ करा. या सर्व गोष्टी आपल्यावरती भगवान श्री गणेशाची कृपा बरसवतात. सर्वात शेवटी आपण भगवान श्री गणेशाची आरती करायची आहे, त्यांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत. असं म्हणतात की भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने त्यांची असीम कृपा नक्की बरसते. गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून, भोग म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई जर असेल तर या मिठाईचा भोग देऊ शकता किंवा नैवेद्य ठेवू शकता किंवा बेसनाचे लाडू जर केले तर ते अत्यंत योग्य ठरतात. अनेकांची अशी मान्यता आहे की बेसनाचे 21 लाडू अर्पण करायला हवेत. मात्र असा कुठेही नियम नाही. केवळ 5 बेसनाचे लाडू जरी अर्पण केले तरी सुद्धा ते पुरेसे असतात. भगवान श्री गणेशाची म्हणजे गणपती बाप्पांची पूजा अर्चा झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबियांसहित त्यांच्या पाया पडावं, त्यांना प्रणाम करावा आणि सर्व सदस्यांनी मनोकामना बोलून दाखवावी, इच्छा बोलून दाखवावी, मंगल कामना करावी आणि जेव्हा रात्री चंद्र उगवेल, चंद्रोदय होईल तेव्हा या चंद्रास अर्घ्य देऊन आपले व्रत पूर्ण करू शकता. संकष्ट चतुर्थी व्रतामध्ये नक्की खावं आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत. तुम्ही चतुर्थी धरलेली असेल, चतुर्थीचा उपवास करत असाल तर आपण फलाहार करा, फळे खा. फळे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही जर मिठाचा वापर करत असाल तर सेंधव मीठ मिळतं, ज्याला उपवासाचं मीठ असं म्हणतात. याचा वापर करा किंवा साधं समृद्धी मीठ आहे ते सुद्धा चालतं. मात्र काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नका. या संकष्ट चतुर्थी व्रतात साबुदाण्याचा वापर करू शकता. दही वगैरे जे आंबट पदार्थ आहेत हे खाल्ले तरी सुद्धा चालतात. रसदार जी फळं आहेत त्यांचंही सेवन करा. कारण व्रत उपवास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीरातील बरचसं पाणी, जल कमी होतं आणि ते भरून काढण्यासाठी ही रसदार फळे आपल्याला फार मदत करतात. संकष्टी चतुर्थी उपवासामध्ये तुम्हाला जेव्हा कधी थकवा जाणवेल, कमजोरी वाटेल, तेव्हा तेव्हा तुम्ही चहा सारख्या पेयांचेही सेवन तुम्ही करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्या गोष्टी खाऊ नयेत. अनेक जण संभ्रमात असतात, तर संकष्टी चतुर्थीच्या व्रतात जे पदार्थ जमिनीच्या खाली उगवतात, जसं की मुळा असेल, गाजर असेल, कांदा असेल किंवा जे बीट असतं, तर हे पदार्थ खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे. सोबतच काळ्या मिठाचा वापर सुद्धा उपयोग आपण कमीत कमी करावा. त्याऐवजी सेंधव मीठ, ज्याला उपवासाचं मीठ असं म्हणतात, किंवा समृद्धी मीठाचा वापर करू शकता. कोकण सारख्या भागामध्ये कठल ज्याला म्हणतात, फणस, तर या फणसाचा सुद्धा वापर करू नये. फणस खाऊ नये असं सांगितलंय किंवा फणसापासून बनलेली कोणतीही वस्तू किंवा पदार्थ खाण्यास मज्जाव केला आहे. पापड असतील, चिप्स असतील किंवा यासारखे जे पदार्थ आहेत यामध्ये मसाल्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात असतो, तर त्यांचाही उपयोग आपण या व्रतामध्ये खाण्यासाठी करू नये. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही चतुर्थीचं व्रत करताय तर तुळशीचा वापर, तुळशीचं पानं असतील किंवा तुळशीच्या मंजुळा असतात तर यांचा वापर चुकूनही करू नका. कारण तुळशीचं आणि गणेशाचं सख्य नाही, त्यांच्यामध्ये वैरभाव आहे आणि म्हणून तुळशीचा वापर चुकूनही करू नका. तुळस ही भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये त्यांना भोग लावताना, नैवेद्य अर्पण करताना तिचा वापर केला जातो. मात्र भगवान श्री गणेश असतील किंवा शिवशंकर असतील, भोलेनाथ असतील, माता पार्वती असतील तर तो शिव परिवार आहे. कार्तिकी असतील तर यांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा वर्ज्य आहे. या दिवशी आपण किंवा आपल्या घरातील कोणताही सदस्य तामसिक भोजन करणार नाही, म्हणजे मांसाहार असेल किंवा जास्त मसालेदार पदार्थ, कांदा, लसूण असेल याची आपण विशेष काळजी घ्यायला हवी. या दिवशी कोणाचेही उष्ट म्हणजे एकमेकांचे उष्टे खाणं शक्यतो टाळावं आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून सुद्धा आपण लांब राहायला हवं.
या संकष्ट चतुर्थी व्रताचं फार मोठं महात्म्य आहे. असं म्हणतात की भगवान श्री गणेश जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्या व्यक्तीला भगवान श्री गणेश प्रत्येक संकटातून बाहेर काढतात, संकटातून आपली मुक्ती करतात आणि सोबतच सर्व प्रकारच्या सर्व मनोकामनाची सुद्धा पूर्ती करतात. तर त्यातल्या त्यात तुमच्या विवाहामध्ये काही बाधा येत असतील, विवाहासंबंधी काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत अवश्य करा. भगवान श्री गणेशाच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धी जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा विवाहासंबंधित मोठे दोष असतील किंवा शिक्षणासंबंधी तुमच्या मुलाचे शिक्षण जर व्यवस्थित चालत नसेल, शिक्षण प्राप्त करण्यासाठी काही अडचणी येत असतील, अभ्यास व्यवस्थित होत नसेल, करिअरमध्ये काही अडचणी असतील तर अशा लोकांनी सुद्धा हे संकष्ट चतुर्थीचं व्रत करण्यास काहीही हरकत नाही. भगवान श्री गणेशाच्या कृपेने, कारण 64 कलांचे अधिपती देवता आहेत भगवान श्री गणेश. भगवान श्री गणेश देवांमध्ये प्रथमेश आहेत, 64 कलाचे अधिपती आहेत. धन्यवाद.